नमस्कार, माझ्या हार्ट टॉक बाय आनंदी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. इथे आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. आपण नुकत्याच सुरू केलेल्या कथेचं नाव आहे कॉन्ट्रॅक्टवालं प्रेम. लेखिका आनंदी शेडगे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. इशिता अर्जुन बरोबर झीलवर फिरायला गेली असताना तिथे तिच्यासमोर आलेल्या माणसामुळे ती खूपच डिस्टर्ब झाली. त्या माणसाला ती पहिल्यापासूनच ओळखत होती. इकडे इशिता आली नाही असा विचार करून मिहीर तिची काळजी करत होता आणि सोफिया त्याला तिच्या विरुद्ध भडकवण्याचं काम करत होती. आता पुढे. इशिता दुपारीच हॉटेलवर आली होती हे मिहीरला माहितीच नव्हतं. मिहीरला आता तिची काळजी वाटत होती आणि रागही येत होता. आणि त्यात सोफिया इशिता विरुद्ध त्याचे कान भरायचं काम करत होती. त्यामुळे त्याला अजूनच राग येत होता. इशिता अर्जुन बरोबर गेली आहे याचा त्याला अजूनच राग येत होता. तो सारखा इशिताचा फोन ट्राय करत होता पण ती फोनच उचलत नव्हती. सर, का त्रास करून घेताय? जाऊ दे ना, येतील त्या. तेवढीच आपल्याला मोकळीक मिळाली आहे. सतत त्या आपल्या दोघांवर नजर ठेवून आहेत असंच वाटतं, सोफिया लाडात येत म्हणाली. ओ शट अप सोनिया, थोडा वेळ शांत बसशील? मी रागात सोफियावर ओरडला. तशी सोफिया रागावून बाजूला बसली. हेच सगळं मला नको होतं. सगळे मजेत चाललं होतं. माझा एकटा जीव होतो. काय करायचं, कुठे जायचं काहीच बंधन नव्हतं. आईने हिला माझ्याबरोबर पाठवलं आणि सगळा घोळ केला. आपणही कुठे गेली, अजून आली नाही. हिची काळजी करत बसायची आणि हिला त्याचं काही पडलंच नाही. मी मजेत त्या अनोळखी माणसांबरोबर फिरते. हे पुढचं 1 वर्ष मी नाही सहन करू शकत हिला. ह्या लग्न झाल्यापासून थोडी शांती नाही. माझ्या हातात असतं तर आत्ताच घटस्फोट देऊन टाकला असता हिला. मग फिर म्हणावं मनासारखं. माझ्या डोक्याला उगाच ताप झाला यार. एवढ्या दिवसापासून मनात साठवून ठेवलेलं आज मिहीर बोलून गेला आणि तेही सोफियासमोर. सोफिया त्याचं बोलणं ऐकून तर खूपच खुश झाली. मग दे ना सोडून मला. पण या सगळ्याचा कंटाळा आला आहे. नको मला हे सगळं. नाहीतर एक काम कर, मीच जाते निघून, म्हणजे तुझ्या डोक्याला तापच नाही. त्याच्या मागे उभी राहून इशिता म्हणाली. तिच्या रूममध्ये बसून कंटाळा आला होता म्हणून ती नुकतीच खाली आली होती आणि तिच्या कानावर मिहीरचे शब्द पडले. ती रागाने लाल झाली. तू इथे काय करतेस? बाहेर गेली होतीस ना तू? परत कधी आलीस? मिहीर तिला हॉटेलमध्येच बघून आश्चर्याने म्हणाला. तुला काय करायचं आहे? सुटका हवी आहे ना माझ्यापासून? मी उद्याच तुझ्या घरी सांगते, इशिता म्हणाली. इशिता, मी तुला काय विचारतोय? तू काय बोलतेस? मी रागवत म्हणाला. तेच बोलते जे तू आता तुझ्या या सेक्रेटरी समोर बसून बोलत होता. हेच करायचं आहे ना तुला? मोकळीक हवी आहे ना? ठीक आहे, आत्तापासूनच दिली मी तुला मोकळीक. अशीच म्हणून इशिता रागाने धावतच आपल्या रूममध्ये गेली. आपण रागात जरा जास्तच बोलून गेलो याची जाणीव होताच मिहीरही धावतच तिच्या मागून गेला. सोफिया मात्र तोंड वेडंवाकडं करत तिथेच उभी होती. इशिता, लिसन. मिहीर तिच्या पाठीमागे धावत ओरडत होता. इशिता आपल्या रूममध्ये आली आणि जोरात दरवाजा लावून घेतला. इशिता, ओपन द डोअर. लिसन, मला बोलायचं आहे तुझ्याशी. दरवाजा उघड इशिता. मिहीर तिच्या रूमच्या बाहेरून ओरडत होता. पण तुझ्याशी मला काहीच बोलायचं नाही. चालता हो इथून, इशिता रागात म्हणाली. इशिता, मी तुझ्याशी बोलल्याशिवाय इथून कुठेच जाणार नाही. आधी तू दरवाजा उघड, मिहीर म्हणाला. सांगितलं ना मी, नाही बोलायचंय मला तुझ्याशी. काहीच बोलायचं नाहीये. बस एकटं सोड मला, इशिता वैतागत म्हणाली. खरा इशिताचा राग मिहीरवर नव्हताच. सकाळी जे काही झालं त्यामुळे ती खूपच डिस्टर्ब झाली होती. त्या मुलावरचा सगळा राग मिहीरवर निघत होता. इशिता आता बोलण्याच्या स्थितीत नव्हती हे मिहीरला लक्षात आलं. उद्या सकाळी आपण तिच्याशी बोलूया हा विचार करून तो आपल्या रूममध्ये निघून गेला. मिहीर आपल्या रूममध्ये आला तर सोफिया त्याच्या रूमच्या बाहेर त्याची वाट बघत उभी होती. सोफिया, तू इथे काय करतेस? गो टू युअर रूम, मिहीर थोड्या चढ्या आवाजात म्हणाला. बट सर, ती बोलतच होती की मिहीर परत तिच्यावर ओरडला. तुझ्या रूममध्ये जा आणि आपल्याला परत निघायचं आहे त्याची तयारी कर, मिहीर रागात म्हणाला आणि आपल्या रूममध्ये निघून गेला.
आज इशिताला काय झालं होतं? एवढी डिस्टर्ब का वाटत होती? नक्कीच त्या अर्जुनने काहीतरी केलं असेल. उद्या मला तिला विचारावंच लागेल. मिहीर विचार करत होता. इकडे इशिताला कोणाची तरी आज गरज वाटत होती. कोणीतरी आपलं असावं, ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडून घ्यावं, आपलं दुःख त्याला सांगावं असं तिला वाटून गेलं. पण आज ती एकटी होती. कोणीच नव्हतं तिचं असं म्हणण्यासारखं. म्हणूनच तिला अजूनच वाईट वाटत होतं. ती आज तशीच रडत रडत झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लवकरच उठली. आपल्या फोनवरून मिहीरच्या फोनवर मेसेज पाठवला. मी निघून जात आहे. कायमची तुझ्या आयुष्यातून जात आहे. तुला आता 1 वर्ष वाट बघायची गरज नाही. नाही माझी काळजी करण्याची गरज आहे. आता तू मोकळा आहेस. तुझी कॉन्ट्रॅक्टवाली बायको. इशिताने मिहीरच्या फोनवर मेसेज पाठवला आणि हॉटेलमधून बाहेर पडली. कुठे जायचं, काय करायचं हे तिला माहीत नव्हतं. एवढ्यात तिला घरी जायचं नव्हतं. घरी गेल्यावर हजारो प्रश्न, मग परत तेच. तिला या सगळ्यापासून कुठेतरी दूर निघून जायचं होतं. तिने अर्जुनला फोन करून फ्लाईटची तिकीट बुक करायला सांगितलं आणि सरळ एअरपोर्टच्या दिशेने निघाली. इकडे मिहीर उठला. त्यालाही आज परत जायचं होतं. तो फ्रेश झाला आणि सरळ इशिताच्या रूमकडे निघाला. तिथे गेला तर इशिताच्या रूमची साफसफाई चालू होती. त्याला आश्चर्य वाटलं. ह्या रूममधल्या मॅडम कुठे गेल्या? त्यांनी तिथल्या सफाई करणाऱ्या एका माणसाला विचारलं. त्या मॅडम तर सकाळीच आपलं सामान घेऊन निघून गेल्या. तो माणूस म्हणाला. ओ शिट, ही मुलगी पण ना पागल करून टाकेल मला. एवढा कसला राग आला जे मला न सांगता ती निघून गेली. मिहीरने इशिताला फोन लावण्यासाठी मोबाईल हातात घेतला आणि त्याला इशिताचा मेसेज दिसला. शिट, किती वेडी आहे ही मुलगी. मी तर असंच रागात बोलून गेलो होतो. यार, आता ही कुठे गेली असेल? अर्जुन बरोबर असेल का? त्याचा नंबरही नाही माझ्याकडे. मिहीर, तुला त्या अर्जुनचा नंबर घ्यायला काय झालं होतं? मिहीर स्वतःशीच बडबड करत होता. मिहीर धावतच हॉटेलच्या रिसेप्शनवर आला. रूम नंबर 304 मध्ये ज्या मॅडम होत्या त्या काही बोलून गेल्या का? म्हणजे त्याने तुम्हाला एखादी फ्लाईटची तिकीट किंवा एखादी कॅब बुक करायला सांगितली का? मिहीर रिसेप्शनवर इशिताबद्दल काही माहिती मिळते का बघत होता. नो सर, त्याने आम्हाला काहीच सांगितलं नाही. पण हां, जाताना त्या खूप डिस्टर्ब वाटत होत्या. कदाचित रडतही असाव्यात असं वाटलं, रिसेप्शनवरील मुलगी म्हणाली. त्या मुलीचं बोलणं ऐकून मिहीर अजूनच काळजीत पडला. काय झालं तिला? मी जास्तच मन दुखावलं का तिचं? का रडत होती ती? मला नाही वाटत छोट्या छोट्या गोष्टीवरून असं वागेल. मिहीरला आता इशिताची जास्तच चिंता वाटत होती. तेवढ्यात मिहीरच्या फोनवर त्याच्या आईचा फोन आला. कदाचित इशिता घरी गेली असेल म्हणून आईने फोन केला असेल असा विचार करून मिहीरने लगेच आईचा फोन उचलला. हा बोल आई, मिहीर म्हणाला. अरे काय तुम्ही दोघं? पोचल्याचा फक्त एक फोन केला, तो पण माझ्या इशूने. पण त्यानंतर दोघांचाही फोन नाही. तिचा फोन लावते तर लागतही नाही. कुठे आहे ती? फोन दे तिच्याजवळ, मला तिच्याशी बोलायचं आहे. मिहीरच्या आई म्हणाल्या. म्हणजे तिकडेही नाही गेली इशिता? आईला काही सांगितलं तर ती काळजी करत बसेल. आता काय सांगू तिला? मिहीर विचार करत होता. आई, अगं ती आंघोळ करते. मी सांगतो तिला फोन करायला. मला एक महत्त्वाचा फोन येतोय. मी करतो तुला नंतर फोन. असं बोलून मिहीरने फोन कट केला. काय करू आता? कुठे शोधू हिला? काहीच समजत नाही. तो रागाने आपला हात समोरच्या भिंतीवर आपटत म्हणाला. तेवढ्यात सोफिया तयार होऊन खाली आली. सर, मी तिकीटं बुक केली आहेत. दुपारी 2ची फ्लाईट आहे. थोड्या वेळाने आपल्याला निघायला हवं, सोफिया म्हणाली. सोफिया, तू जा या फ्लाईटने, परत मी येईन मागून, मिहीर म्हणाला. पण सर, तुम्ही का येत नाही आहेत? आणि मागे राहून तू काय करणार तुम्ही? सोफियाने संशयाने विचारलं. सोफिया, मी तुझा बॉस आहे. तू माझी बॉस नाही, समजलं? आपल्यात जे होतं ते फक्त जस्ट फन होतं, हे तुला पण माहीत आहे.
त्यामुळे माझी बॉस बनायचा प्रयत्न करू नकोस आणि तुला हे जमत नसेल तर तू आजच जॉब सोडून जाऊ शकतेस. मीर रागाने सोफियाला म्हणाला. सॉरी सर, मी जाते, सोफिया मान खाली घालून म्हणाली आणि आपल्या रूममध्ये निघून गेली. इडियट, हात काय पकडायला दिला, माझ्या डोक्यावरच बसायला लागली, मी रागात जाणाऱ्या सोफियाकडे बघत म्हणाला. सोफियाचा विचार त्याने झटकून टाकला आणि परत इशिताकडे वळला. काय करू, कुठे शोधू, कुठे गेली असेल, या मुलीने तर खरंच डोक्याला ताप करून ठेवला आहे. मीर, का काळजी वाटते तुला एवढी, तुलाच फ्रीडम पाहिजे होता ना, बघ दिलं तुला तिने फ्रीडम, जा आता एन्जॉय कर मस्त, मीरचं एक मन म्हणत होतं. नाही, मला ती हवी आहे, तिच्याबद्दल कुठे ना कुठे माझ्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे, माहीत नाही कसं, पण गुंतत चाललो आहे तिच्यात, तो आपल्या मनाला समजावत म्हणाला. पण कॉन्ट्रॅक्ट आहे ना तुमचं 1 वर्षाचं, त्याचं काय? त्याचं नंतर बघू, आता तिला शोधणं जास्त महत्त्वाचं आहे. मीरचं आतल्या आतच स्वतःच्या मनाशीच द्वंद्व चालू होतं. तेवढ्यात त्याच्या फोनवर एका अनोळखी नंबरचा फोन आला. कोणाचा नंबर असेल तो? कुठे गेली असेल इशिता? इशिता रागाने निघून गेली आहे. कुठे गेली माहीत नाही. मीर कसा शोधून काढेल तिला? त्याच्या फोनवर कोणाचा फोन आला असेल? सगळ्या प्रश्नाची उत्तरे पुढच्या भागात मिळतील. त्यासाठी तुम्ही भाग नक्की वाचा. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी रात्री 9:30 वाजता येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.